आकाशवाणी औरंगाबाद. अपर्णा अध्यापक ठळक बातम्या देत आहे. रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामुळे भारतासह जगभरातल्या 100 देशातली संगणक यंत्रणा प्रभावित झाली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणचं दैनंदिन कामकाजही ठप्प झालं आहे. ब्रिटनमधल्या इस्पितळांमधली सेवा यामुळे विस्कळीत झाली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या सायबर हल्ल्याची निंदा केली आहे. मात्र रुग्णांबाबतची सर्व माहिती सुरक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टर इथं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आज सकाळपासूनच पाकिस्ताननं गोळीबारी सुरू केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून हा हल्ला सुरूच आहे. भारतीय सीमेवरील या गावातल्या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी झाला आहे. गेल्या 10 आणि 11 तारखेला पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार तर 2 नागरिक गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्रासह इतर 8 राज्यातले पेट्रोल पंप उद्या 14 मे पासून दर रविवारी बंद असणार आहेत. राज्यस्तरीय पेट्रोल वितरक संघटना फार्मपेडातर्फे ही माहिती देण्यात आली. सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच इंधन विक्री करण्याचा निर्णयही संघटनेनं जाहीर केला आहे. केंद्र सरकारतर्फे नियुक्त अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालासह गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या लिखित कराराचं तेल कंपन्यांनी पालन केलं नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन खर्चात बचत व्हावी या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं संघटनेचे राज्य सचिव अकील अब्बास यांनी सांगितलं. कर्नाटकात बीदरजवळ राज्य महामार्ग 9 वर कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. अन्य एका जखमी व्यक्तीला नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत व्यक्ती मुंबईचे रहिवासी असल्याचं समजतं. याबरोबरच हे संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.